Good afternoon students and welcome to my channel Easy Geometry with Raj. Today we are going to learn the examples which are given in the problem set 2.2. The first example is that select correct alternative. आता बघा आपल्याला क्वेश्चन दिलेला असतो आणि त्याचे चार ऑप्शन दिलेले असतात A B C D आणि आपल्याला फक्त एक करेक्ट अल्टरनेटिव्ह सिलेक्ट करायचं असतं. आता हे एक्झाम्पल तशा अर्थाने खूप महत्त्वाचे असतात. आत्तापर्यंत बोर्डाचे मॉडरेटर म्हणून काम करताना अनेक पेपर तपासण्याचा मॉडरेट करण्याचा अनुभव आला. त्याच्यामध्ये असं जाणवलं की जे हुशार मुलं आहेत त्यांचे पुढचे जे क्वेश्चन्स असतात ज्याचं डिस्क्रिप्टिव्ह आन्सर आहे, खूप स्टेपमध्ये आन्सर येतं, त्याची उत्तरं छान लिहितात, तिथे चुका करत नाहीत. पण पहिला जो 5 मार्काचा प्रश्न असतो की जो आउट ऑफ मिळायला पाहिजे तो मिळत नाही. म्हणजे याचा अर्थ काय होतोय की या क्वेश्चनकडे त्यांचं थोडंसं दुर्लक्ष होतं. आपल्याला जर गणितामध्ये 100 आउट ऑफ 100 घ्यायचे असतील तर या प्रश्नावरती आपल्याला खूप भर द्यावा लागेल. दुसरी गोष्ट, हे क्वेश्चन सॉल्व्ह करताना सगळे सॉल्व्ह करत बसायचं नाही, स्टेप बाय स्टेप करायचं नाही. काही टेक्निक्स आहेत, ते टेक्निक वापरून तुम्ही एका प्रश्नावर उत्तर काही सेकंदात देऊ शकतात. 10 सेकंदात त्याचं उत्तर देता येतं. बघा पहिला प्रश्न कसा आहे, लेट अस सी द फर्स्ट एक्झाम्पल. आउट ऑफ द फॉलोइंग विच इज द पायथागोरियन ट्रिपलेट. पायथागोरियन ट्रिपलेट कोणतं आहे हे ओळखायचं आहे. नजर फिरवल्याबरोबर कळतं की 3, 4, 5 हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे. खूप वेल नोन आहे, फेमस आहे. सरळ आन्सर आलं 3, 4, 5. बघता येतं डायरेक्ट आपल्याला. आपण जेव्हा एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय, प्रॅक्टिस सेटमधले एक्झाम्पल सॉल्व्ह केले त्यावेळेस आपल्याला नक्कीच जाणवलं की इथे या ठिकाणी 3, 4, 5 तर हे खूप कॉमन पायथागोरियन ट्रिपलेट आहे. लगेच आन्सर आलं. दुसरी मेथड, आता हे तर आपलं अनुभवाचं आलं. दुसरी मेथड लक्षात ठेवा, पायथागोरियन ट्रिपलेट आपण फक्त राईट अँगल ट्रायंगलसाठी वापरतो, म्हणजेच ट्रायंगलसाठी वापरतो. आणि याच्या अगोदरच्या इयरमध्ये आपण असं पाहिलं होतं, जर एखादा ट्रायंगल दिला असेल आणि त्याच्या 3 साईडची लेंथ दिली असेल तर कुठल्याही 2 साईडची लेंथ ही तिसऱ्या साईडपेक्षा जास्त पाहिजे. ही कंडिशन 9th मध्ये होती, जरा आठवा, रिमाइंड करा. 2 साईडची ॲडिशन तिसऱ्या साईडपेक्षा जास्त पाहिजे. दुसरी गोष्ट कोणत्याही लहान साईड ज्या आहेत, दोन समजा साईड सारख्या दिल्या असतील तर ती साईड जी आहे, 2 साईड ज्या सारख्या आहेत ते तिसऱ्या साईडपेक्षा मोठ्या पाहिजे. कारण राईट अँगल ट्रायंगलमध्ये पायथागोरस हा नेहमी मोठा असतो. सॉरी पायथागोरस नाही, हायपोटेनस हा नेहमी मोठा असतो. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस तिन्ही साईड सारख्या असतील तर तो पायथागोरसचा रूल फॉलो करणारा राईट अँगल ट्रायंगल होऊच शकत नाही, कारण हा इक्विलॅटरल ट्रायंगल होतो तिन्ही साईड. म्हणजेच आपल्याला पायथागोरियन ट्रिपलेट म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे हे 3-4 घटक जर आले तर त्याच्यावरचा कुठलाही क्वेश्चन काही सेकंदात सॉल्व्ह करता येतो. तर पहिल्याचं उत्तर, बाकीचं चेकसुद्धा करायची गरज नाही तुम्हाला. सिंगल फक्त एक ॲन्सर असणार आहे. हे काही मल्टी ॲन्सर क्वेश्चन नाही आहेत, सिंगल ऑप्शन असतो. म्हणजेच पाहिल्याबरोबर कळतंय 3, 4, 5 हा पायथागोरियन ट्रिपलेट आहे. चेक जरी करायचं असेल तर करता येतं. याचा स्क्वेअर 25, याचा 9 + 16 = 25. संपला. सेकंड क्वेश्चन. In right angle triangle, if sum of the squares of the right side making right angle is 169, then what is the length of the hypotenuse? हायपोटेनस सोडून उरलेल्या ज्या 2 साइड्स आहेत त्यांची स्क्वेअरची ॲडिशन देऊन ठेवली 169 आणि ही 169 हायपोटेनसच्या स्क्वेअर इतकी असते. म्हणजेच ज्याचा फक्त स्क्वेअर रूट काढा, त्या हायपोटेनसची लेंथ असेल. स्क्वेअर रूट ऑफ 169 इज 13. सो द आन्सर इज ओनली बी. आता याचा आन्सर लिहिताना पेपरमध्ये जेव्हा लिहाल तुम्हाला क्वेश्चन लिहायची गरज नसते. तुम्ही फक्त क्वेश्चन नंबर लिहिता आणि आन्सर लिहिताना फक्त एवढंच लिहा, ऑप्शन बी. बस, इट इज सफिशियंट. इथे लिहिणार असाल तर ऑप्शन बी, काहीच लिहायचं नाही. थर्ड, आउट ऑफ द डेट्स गिवन बिलो विच डेट्स कॉन्स्टिट्यूट्स अ पायथागोरियन ट्रिपलेट. इथे पण चेक करताना तो जो मी तुम्हाला रूल सांगितला होता, कोणता? 2 साईडची ॲडिशन तिसऱ्या साईडपेक्षा जास्त पाहिजे. बघा इथे चेक करून, इथे 2 साईड सारख्या दिसत आहेत पण जी तिसरी साईड आहे ही यांच्यापेक्षा लहान आहे. म्हणजे हे राईट अँगल ट्रायंगल होऊ शकत नाही. इथे 4 + 9 13 होतं, इथे ट्रायंगलच तयार होणार नाही. 3 आणि 5 8 होतो, याच्यापेक्षा कमी झाला, इथेही ट्रायंगल तयार होत नाही. म्हणजे एकच उरला फक्त 15, 8, 17. तिथे आपल्याला चेक करायची गरजच नाही आहे. 17चा स्क्वेअर करा, 15चा करा, 8चा करा, मग दोघांची ॲडिशन घ्या आणि मग फायनल करा. काही गरज नाही. काही सेकंदात तुम्ही फक्त हा क्रायटेरिया वापरला की तिथे ट्रायंगल तयार होतोय का. फर्स्ट, ट्रायंगल तयार होण्यासाठी काय लागेल? 2 साईडची ॲडिशन तिसऱ्यापेक्षा मोठी पाहिजे, पहिली कंडिशन. सेकंड कंडिशन काय येते? तो राईट अँगल ट्रायंगल आहे की नाही तो कसा कन्सिडर करणार? तर या 3 व्हॅल्यू ज्या दिल्या आहेत त्यापैकी जी मोठी असेल तो हायपोटेनसची लेंथ असणार आहे ती. मग इथे ऑलरेडी 2 लेंथ सारख्या येत आहेत, म्हणजे 2 हायपोटेनस असतील का? नाही. म्हणजे इथे सुद्धा राईट अँगल
ट्रायंगल फॉर्म होऊ शकत नाही. इथे आयसोस्केलेस ट्रायंगल फॉर्म होईल पण राईट अँगल ट्रायंगल होऊ शकत नाही. म्हणजेच आपलं आन्सर आलं 15, 8, 17. व्हेरी इझी. काही सॉल्व्ह करू नका, कुठल्याही स्टेप्स करू नका. फक्त हे 3-4 घटक नेहमी लक्षात ठेवा. नोट्स तयार करताना तुम्ही एक नेहमी लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही एक्झाम्पल ऐकत असाल, बघत असाल, त्यावेळेस नोट्स प्रॉपर तयार करा. मी जे सांगतोय तोंडी, सगळं तर काही लिहून देता येत नाही. जे तोंडी सांगेल ते कुठंतरी तुमच्या नोटबुकमध्ये नोंद करत जा. आणि तुम्हाला लिहायचं असेल तर सरळ सोपं आहे एकदम. डायरेक्ट व्हिडिओ चालू असताना लिहायचं नसेल तर सरळ स्क्रीनशॉट घेऊन ठेवत जा, नंतर लिहा तरी चालेल. झालं. थर्ड क्वेश्चन आपण बघितलाय, त्याचा आन्सर ए आलाय. फोर्थ, इफ ABC आर साइड्स ऑफ अ ट्रायंगल अँड AB स्क्वेअर BC स्क्वेअर इज इक्वल टू C स्क्वेअर, दोन साईडच्या स्क्वेअरची ॲडिशन तिसऱ्या साईड इतकी आहे. डोळे झाकून सांगा हा राईट अँगल ट्रायंगल आहे. पायथागोरस थेरम वापरता येतो. बाय युझिंग कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम हा राईट अँगल ट्रायंगल झाला. काही विचारायची गरज नाही, विचार करायची गरज नाही. ऑप्शन इज सी. फिफ्थ क्वेश्चन, फाइंड पेरीमीटर ऑफ ए स्क्वेअर इफ इट्स डायगोनल इज 10√2 सेंटीमीटर. एकदम सोपं आहे. तो जर स्क्वेअर असेल आणि त्याचा डायगोनल दिला असेल 10√2 आणि त्याच्या साईडची लेंथ काढायची असेल तर रूट काढून टाका, फक्त √2, 10 उरला. सिम्पल आहे. स्क्वेअरसाठी फक्त पर्टिक्युलर स्क्वेअरसाठी त्याच्या साईडची लेंथ काढताना डायगोनलमध्ये जो स्क्वेअर रूट आला आहे तो काढून टाका, उरला 10. 10 इज द लेंथ ऑफ द साईड ऑफ ईच साईड ऑफ स्क्वेअर. एका साईडची 10 आली, पेरीमीटर काढायची आहे, स्क्वेअर आहे, मल्टिप्लाय बाय 4 करा. 4 × 10 दॅट इज 40. वेअर इज 40? डी इज द ऑप्शन. D is the option. Now see the sixth question. Altitude on the hypotenuse of a right angle triangle divides it in two parts of lengths 4 cm and 9 cm. राईट अँगल ट्रायंगल दिला आहे. त्याच्या मी काम करतो इथे थोडेसे पुसून टाकतो, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा किंवा ही सगळे एक्झाम्पल तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आहेत, क्रमाने घेतलेत मी, तिथून लिहिले तरी चालतील. आपल्याला थोडे फिगर काढून समजून सांगण्यासाठी मी इथे हे जरा पुसून टाकतो. बघा देताना काय दिले, अल्टिट्यूड ऑन द हायपोटेनस ऑफ राईट अँगल ट्रायंगल. सपोज दिस इज अ राईट अँगल ट्रायंगल ABC. AC is the hypotenuse, angle B is of 90 degree. We have drawn altitude. Altitude means a perpendicular drawn from the opposite vertex. Vertex पासून त्या साइडवर काढलेला परपेंडिक्युलर. तो या AC ला 2 मध्ये डिवाइड करतोय. 4 and 9 पार्ट होत आहेत. अल्टिमेटली आपल्याला माहिती आहे जॉमेट्रिक मीन थेरम. What is geometric mean theorem? BD square is equal to multiplication of these two. What is the multiplication? 4 × 9 that is 36. BD square is equal to 36. Take square root of both sides. So the length of BD is 6 cm. Where is the option? Option C. Very easy manner. You can solve these questions within fraction of seconds. No need to solve these all questions step by step. डायरेक्ट उत्तर घ्या. त्यासाठी काही ट्रिक्स लक्षात ठेवा. या ट्रिक्स तुम्हाला 11वी-12वीला कामात येतील. कारण ज्या काही एंट्रन्स एक्झाम होतात, नीटची असो, जेईची असो, मेन्स ॲडव्हान्स असो, या सगळ्या ठिकाणी तुम्हाला काही सेकंदात आन्सर काढायचं असतं आणि तो वाचलेला वेळ अवघड प्रश्नासाठी आपल्याला वापरता येतो. म्हणून हे टेक्निक आजपासूनच डेव्हलप करा. व्हिडिओ पॉज करा, व्यवस्थित लिहून घ्या. पुढचा टॉपिक लगेच घेऊया. Now see the next example. Height and base of a right angle triangle are 24 cm and 18 cm respectively. Find the length of its hypotenuse. Draw a figure. ABC. Suppose this angle is of 90 degree. Base is given 24 and height is given 18 and we have to find out the hypotenuse AC. How to find? Just use the Pythagoras theorem. AC square is equal to square of these and these. Take the addition. Square of 18 is equal to 324. Square of 24 that is 576. Calculation करून बघा. येत नसेल तर सरळ सरळ 18 × 18 करा, 24 × 24 करा आणि कॅन्सल करा. दोघांची ॲडिशन करा. ही ॲडिशन केली ते 900 आणि 900 जो आहे तो 30चा स्क्वेअर आहे. 9 हा 3चा स्क्वेअर म्हणून 3 आणि हा 100 जो आहे हा 10चा स्क्वेअर म्हणून 0. 30. So the answer is 30. Now the next example. In triangle ABC, AB is equal to 6√3, AC 12 cm, BC equal to 6 cm. Find the measure of angle A. पुन्हा फिगर काढा. आपण हीच फिगर वापरूया. बघा त्यासाठी काय होईल, जे व्हॅल्यू दिलेत त्या बघा. AB 6√3, AC 12
आणि बी सी 6. आता या ठिकाणी एक डोळ्यासमोर पक्क येतंय आपल्या, हा हायपोटेनस आहे, ही साईड हायपोटेनसच्या 1/2 आहे. दिस साईड इज द 1/2 ऑफ हायपोटेनस. असं जेव्हा एखाद्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये असतं त्यावेळेस जी साईड 1/2 असते तिच्या अपोजिट अँगल 30चा असतो. याला आपण कॉन्व्हर्स ऑफ 30, 60, 90 डिग्री थेरम म्हटलं होतं, तुमच्या लक्षात असेल तर. एखाद्या साईडची लेंथ ही जर ह्या हायपोटेनसच्या 1/2 असेल तर तो 30 डिग्रीचा असतो. आलं मेजर, काहीच करायची गरज नाही. आणि अल्टिमेटली ट्रायंगल म्हटलं की तिघांची ॲडिशन 180 असते. हा 90चा, हा 30चा, हा अल्टिमेटली 60चा येतो. काही करायची गरज नाही. आपल्याला फक्त अँगल ए विचारला होता. सो द फायनल आन्सर इज ए, ऑप्शन ए. ऑप्शन ए. Like this, with easy manner you can solve these examples of choose correct alternatives within fraction of seconds. Now write down this. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा. ते पूर्णपणे फ्री आहे. फक्त नोटिफिकेशन तुमच्याकडपर्यंत पोहोचण्यासाठी सबस्क्रिप्शन करण्याची गरज आहे. आणि लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हाला वाटेल ते लिहा आणि लाईक जरूर करा. म्हणजे मला कळतं की जे टीचिंग मी करतोय ते तुमच्यापर्यंत पोहोचतंय, तुम्हाला ते भावतंय. आणि मग जर असं वाटलं काही करेक्शन करायचं आहे, काही बदल करायचा आहे, तो मी करू शकेल. म्हणून लाईक जरूर करा आणि सबस्क्राईब जरूर करा की ज्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. हे लिहून घ्या. पुढचा टॉपिक घेऊया. Now see the next example. Solve following example. Sub question 1. Find the height of an equilateral triangle having side 2A. Equilateral triangle देऊन ठेवला आहे. A, B, C having each side 2A. प्रत्येक साईडची लेंथ 2A आहे आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की त्याची हाईट काय असेल. हाईट म्हणजे काय, इथून जो आपण परपेंडिक्युलर टाकतो, समजा इथे आपण D घेतला, इथे D पॉईंट घेतला, तर हा AD जो असेल हा या इक्विलॅटरल ट्रायंगलची हाईट असणार आहे. एकदम इझी मॅनरने सॉल्व करू शकतो आपण. आपल्याला माहीत आहे मागच्या काही इयत्तांमध्ये वर्गांमध्ये आपण फॉर्म्युला शिकलोय. हाईट ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज इक्वल टू हाईट ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज इक्वल टू, एकदम इझी फॉर्म्युला आहे, √3 × 2 × साईडची जी लेंथ असेल ती त्याने फक्त मल्टिपल करा. हाईट H अक्षराने दाखवतात. H इज इक्वल टू √3 × 2 इंटू साईड 2A. मल्टिप्लिकेशन आहे सगळ्या ठिकाणी. 2 कॅन्सल झाला, हे उरले. लिहिताना काय लिहिणार, देअरफॉर H इज इक्वल टू √3A. H इज इक्वल टू √3A. मग पूर्ण वाक्यात फक्त तो उत्तर लिहा. द हाईट ऑफ, देअरफॉर द हाईट ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज √3A. युनिट दिलेले नाही आहे, फक्त √3A लिहा, बाकी काही करण्याची गरज नाही आहे. Now see the next example. Do sides 7 cm, 24 cm and 25 cm form a right angle triangle. तो राईट अँगल ट्रायंगल तयार होतोय की नाही अगोदरच सांगितलंय. जर आपल्याला दाखवायचं असेल राईट अँगल ट्रायंगल आहे तर पायथागोरस थेरमचा कॉन्व्हर्स वापरता आला पाहिजे. म्हणजेच काय, सगळ्यांचा स्क्वेअर करा. A इज इक्वल टू 7 cm, B इज इक्वल टू 24 cm and C इज इक्वल टू 25 cm. टेक स्क्वेअर ऑफ ईच साइड. A square is equal to 49 centimeter, B square is equal to 576 centimeter. हे सगळं करून बघत जा. मल्टिप्लिकेशन 7 × 7, 24 × 24 आणि C square is equal to 625. टेक ॲडिशन ऑफ बोथ A square and B square. जे लहान असतील त्यांचे स्क्वेअरचे ॲडिशन आपण घेतो. A square plus B square is equal to 49 plus 576. Therefore, A square plus B square is equal to 625. Equation number 1. But C square is equal to 625. Equation number 2. दोन्ही इक्वेट करा. From equation 1 and 2 काय होईल? Right side is equal. So the left sides are also same. Therefore,
a square is equal to a square plus b square is equal to c square. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 ही रिझन्स देत जा. फ्रॉम इक्वेशन 1 and 2. आणि इथे असं जर आलं तर आपण वापरतो बाय युझिंग कॉन्व्हर्स ऑफ पीटी. बाय युझिंग कॉन्व्हर्स ऑफ पीटी. पायथागोरस थिअरमचा शॉर्टकट लिहायला परवानगी आहे. पीटी लिहत जा, कळतं सगळ्यांना. ट्रायंगल, गिवन ट्रायंगल इज राईट अँगल ट्रायंगल किंवा दिस साइड्स फॉर राईट अँगल ट्रायंगल. गिवन साइड्स फॉर राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल. व्यवस्थित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करत जा, स्क्रीनशॉट घेत जा, म्हणजे लिहायला व्यवस्थित लिहिता येईल तुम्हाला. दुसरी गोष्ट, माझा चॅनल पाहताना जे काही सोपे उदाहरणं आहेत, स्टेप बाय खूप मोठ्या स्टेपमध्ये सोडवायचे, खूप काही स्टेप्स करायच्या, यासाठी नका बघू. काही नवीन टेक्निकसाठी बघा की जे तुम्हाला 11वी-12वीसाठी कामात येणार आहे. तुम्ही सेमीचे स्टुडंट आहात, तुम्हाला काही ट्रिक्स समजल्या पाहिजे की ज्यामुळे तुम्ही सहज एक्झाम्पल सॉल्व करू शकतात. सगळं फुल कॅल्क्युलेशन करत बसायची गरज नाही. राईट डाऊन दिस. Now see the next example. Find the length of a diagonal of a rectangle having sides 11 cm and 60 cm. First, draw figure. In geometry, figure is very much essential. जोपर्यंत तुम्ही फिगर काढत नाही तोपर्यंत तुम्हाला आयडिया येत नाही. Now see, having sides 11 cm and 60 cm. This small side 11, this is 60. Join this diagonal. Each angle of rectangle is of 90 degree. रेक्टँगलचा प्रत्येक अँगल हा 90 डिग्रीचा असतो. सो अँगल बी इज ऑफ 90 डिग्री. सो ट्रायंगल ABC इज राईट अँगल ट्रायंगल. राईट बाय युझिंग पायथागोरस थेरम. इन राईट अँगल्ड ट्रायंगल ABC by using PT, that is Pythagoras theorem. AC square is equal to AB square plus BC square. Therefore AC square is equal to AB 11 square plus 60 square. Therefore AC square is equal to 121 plus 3600. दोघांची ॲडिशन करा. देअरफॉर AC स्क्वेअर इज इक्वल टू 3721 आणि हा 61चा स्क्वेअर आहे. टेक स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. AC इज इक्वल टू 61 सेंटीमीटर. सो राईट डाउन द कंप्लीट आन्सर. द लेंथ ऑफ द डायगोनल इज 61 सेंटीमीटर. इथे जागा नाही मला म्हणून मी लिहित नाही, तुम्ही इथे पूर्ण वाक्यात लिहा. Length of the diagonal is 61 centimeter. Now see the next example. Find the length of the hypotenuse of a right angle triangle if remaining sides are 9 cm and 12 cm. Again draw a figure. This is triangle PQR, which is right angle triangle. Two sides are given. Suppose this side is of 9, this is 12. Again use Pythagoras theorem. In right angle triangle, PQR, by using Pythagoras theorem, that is PT. PR square is equal to PQ square plus QR square. Therefore PR square is equal to 9 square plus 12 square. 9 square plus 12 square. Therefore PR square is equal to 81 plus 144. Therefore PR square is equal to 225. 145. 8 and 4 12, remaining 1 and 2. Take square root of both sides. Therefore PR is equal to 15 centimeter. So length of hypotenuse, therefore length of hypotenuse
लेंथ ऑफ हायपोटेनस इज 15 सेंटीमीटर. पुन्हा पुन्हा लक्षात घ्या, इथे फक्त आपण पायथागोरस थेरम वापरतोय. सो इझी क्वेश्चन्स, राईट डाऊन दिस. Now see the next example. A side of an isosceles right angle triangle is x. Find its hypotenuse. First, draw the figure. A, B, C. आयसोस्केलस राईट अँगल ट्रायंगल दिला असेल तर ज्या परपेंडिक्युलर साइड्स असतात त्या कॉन्ग्रुएंट असतात, त्यांची लेंथ सारखी असते. सो ए बी इज कॉन्ग्रुएंट टू बी सी अँड दिस इज ऑफ 90 डिग्री. ए सी इज द हायपोटेनस. द साइड ऑफ एन आयसोस्केलस राईट अँगल ट्रायंगल इज एक्स. याची लेंथ एक्स आहे, याची सुद्धा एक्स असणार आहे आणि हायपोटेनस फाइंड आउट करायचा आहे. राईट अँगल ट्रायंगल आहे बाय युजिंग पीटी. फ्रॉम फिगर इन राईट अँगल ट्रायंगल, right angled triangle ABC by using Pythagoras theorem PT. AC square is equal to AB square plus BC square. Therefore AC square is equal to what we have given, x square plus x square. Therefore AC square is equal to addition 1x square. याचा कोएफिशिएंट काही नसतो त्यावेळेस 1 असतो, याचा 1 असतो, त्यांची ॲडिशन करा. 1 + 1 2x square. तसाच 2x square. टेक स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. देअरफॉर AC इज इक्वल टू, आता स्क्वेअर रूट करताना हा 2 जो आहे तो परफेक्ट स्क्वेअर नाही आहे, त्याला स्क्वेअर रूटमध्ये ठेवा. आणि एक्स जो आहे एक्स स्क्वेअर तो एक्सचा स्क्वेअर आहे, म्हणजेच त्याला मल्टिपल काय झाला, फक्त एक्स. दिस इज द फायनल आन्सर. हायपोटेनस ऑफ द आयसोस्केलस राईट अँगल ट्रायंगल इज √2x. एक्स म्हणजे काय, ही जी परपेंडिक्युलर साईड आहे तिची लेंथ. त्याच्यावर एक फॉर्म्युला तयार झाला ज्याचा वापर आपल्याला हॉट क्वेश्चनमध्ये होतो. तो फॉर्म्युला काय आहे तो चांगला नोट करून ठेवा. काय, हायपोटेनस ऑफ राईट अँगल ट्रायंगल, आता पुढे जागा नाही म्हणून मी इथे लिहितो √2 इंटू एक्स म्हणजे काय, परपेंडिक्युलर साइड, लेंथ ऑफ परपेंडिक्युलर साइड, लेंथ ऑफ परपेंडिक्युलर साइड. याचा आपल्याला खूप महत्त्वाचा यूज आहे. याला ब्रॅकेट करून ठेवा, व्यवस्थित नोंद करून ठेवा की ज्याचा वापर आपला हॉट क्वेश्चन्समध्ये होणार आहे. नाव सी द नेक्स्ट वन. इन ट्रायंगल PQR, PQ इज इक्वल टू √8, QR इज इक्वल टू √5, PR इज इक्वल टू √3. इस ट्रायंगल PQR इज अ राईट अँगल ट्रायंगल. चेक करायचं आहे बाय युजिंग कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. त्याच्या अगोदर सगळ्या साईडची लेंथची स्क्वेअर करून घ्या. A इज इक्वल टू √8, B is equal to √5 and C is equal to √3. Take square of each term. A square is equal to 8, B square is equal to 5 and C square is equal to 3. जे दोन लहान असतील त्यांची ॲडिशन करा. 5 and 3. B square plus C square is equal to 5 plus 3. Therefore B square plus C square is equal to 8. Equation number 1. But A square is equal to 8. Equation 2. दोन्ही इक्वेशन कंपेअर करा. Having right side same, so the left side will be same. Therefore B square plus C square is equal to A square from equation 1 and 2. From equation 1 and 2. सरळ दोन साइडच्या स्क्वेअरची ॲडिशन. थर्ड साइड कितकी येते म्हणजेच हा ट्रायंगल काय. देअरफॉर बाय युजिंग कॉन्व्हर्स ऑफ पीटी, बाय युजिंग कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम पीटी, कॉन्व्हर्स ऑफ पीटी, गिवन ट्रायंगल म्हणजेच ट्रायंगल PQR इज राईट अँगल ट्रायंगल. ते प्रूव्ह झालं, वन पार्ट प्रूव्ह झाला. पुढचं विचारलंय इफ S जर असेल तर विच अँगल इज ऑफ 90 डिग्री. कोणता अँगल 90 डिग्रीचा असतो. आता आपण इथं पाहिलंय ही हायपोटेनस आहे. हायपोटेनस म्हणजे
सर्वात मोठी साईड, द ग्रेटेस्ट साईड, तिच्या अपोजिट जो व्हर्टेक्स असतो तो 90 डिग्रीचा असतो. इथं सहज काढता येतं, फिगर पण काढायची गरज नाही आहे. सगळ्यात जास्त लेंथ कोणाची दिसते? एची. ए कोणाला मानलं आहे? पी क्यूला. पी क्यू हा हायपोटेनस आहे. पी क्यू इज हायपोटेनस. मग त्याच्या अपोजिट कोणता व्हर्टेक्स आहे? उरलेला तिसरा. ट्रायंगल पी क्यू आरमध्ये 2 व्हर्टेक्स गेले पी क्यू, उरला कोणता? आर. सो द अँगल आर इज ऑफ 90 डिग्री. साइड पी क्यू इज हायपोटेनस अँड अँगल आर. अँगल आर 3 अक्षरी लिहायचं असेल तर आपण सुरुवात 3 अक्षरी पण करू शकतो, सिंगल लेटर लिहिले तरी चालतं. अँगल आर इज इक्वल टू 90 डिग्री. संपलं. अशा पद्धतीने इझी मॅनरने आपण हे एक्झाम्पल सॉल्व करून घेऊ शकतो. व्यवस्थित लिहून घ्या. Now see the next example. In triangle RST, angle S is of 90 degree, T is of 30 degree. मग आता जर हा ट्रायंगल असेल तर तिन्ही अँगलची ॲडिशन 180 असते. आपल्याला नेहमी माहिती आहे, हा 90 हा 30 म्हणजे हा 60चा होणार आहे. इन ट्रायंगल RST, अँगल S is equal to 90, अँगल T is equal to 30 degree. Therefore अँगल या दोन्ही किमतीवरून आपण ठरवू शकतो की अँगल आर इज इक्वल टू 60 डिग्री. हा 60चा असणार आहे. म्हणजेच हा जो ट्रायंगल तयार झाला आहे हा 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल. थेरम तो वापरा. बाय युझिंग 30, 60, 90 डिग्री थेरम. 30, 60, 90 थेरम काय सांगतो? The side opposite to 30 degree angle is 1/2 of hypotenuse. So RS is equal to 1/2 into hypotenuse RT. Therefore RS is equal to 1/2 into 12. Therefore RS is equal to 6 centimeter. This is the first value. Again ST is the side opposite to 60 degree angle. आणि 60 डिग्री अँगलच्या अपोजिट जी साईड असते ST इज इक्वल टू √3/2 टाइम्स ऑफ हायपोटेनस RT. √3/2 into RT. Therefore ST इज इक्वल टू √3/2 into 12. 2 ने डिवाइड करा 6 आन्सर येईल. लिहिताना √3 into 6 न लिहिता 6 अगोदर घ्या. Therefore ST इज इक्वल टू 6√3. दिस इज द सेकंड आन्सर. खूप सोप्या पद्धतीने आपण हे लक्षात ठेवू शकतो. आता तुम्हाला अगोदर याचे एक लक्षात ठेवा, तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर याच्या अगोदरचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझं जे चॅनलचं नाव आहे इजी जॉमेट्री विथ राज, याला सबस्क्राईब करा, ते क्लिक करा. तुम्हाला तिथे प्लेलिस्ट सापडेल आणि त्या प्लेलिस्टमध्ये 8वी, 9वी, 10वी या पूर्ण वर्गांचे व्हिडिओ याच्या अगोदरचे अपलोड केलेले आहेत. ते जरूर बघा. थेअरी समजून घेण्यासाठी यातला पहिला व्हिडिओ पाहणं खूप गरजेचं आहे, 2.1 आणि मग 2.2 आणि बाकीचा पार्ट आपण घेतलेला आहे. हा प्रॉब्लेम सेट 2 आहे, 2.2 नाही. हा ॲक्च्युली प्रॉब्लेम सेट 2 आहे. तर ह्या प्रॉब्लेम सेट 2 मध्ये सगळे प्रॉब्लेम सेटचे एक्झाम्पल घेतले, पण त्याच्यासाठी तुम्हाला अगोदरचे व्हिडिओ पाहिलेले पाहिजे. त्यासाठी जरूर त्या साईटवरती क्लिक करा, सबस्क्राईब करा आणि तिथे प्लेलिस्ट बघा, प्लेलिस्टमध्ये सापडेल. नाव सी द नेक्स्ट एक्झाम्पल. Find the diagonal of a rectangle whose length is of 16 cm and area is 192 cm square. खूप छान प्रश्न आहे. We have given a rectangle. This is a rectangle ABCD. Join this hypotenuse. We have given diagonal, hypotenuse, diagonal. हा रेक्टँगल म्हणून आपण डायगोनल म्हणणार. इथे असेल राईट अँगल ट्रायंगल मध्ये तर हायपोटेनस म्हणणार. मग इथे याची व्हॅल्यू आहे लेंथ 16 सेंटीमीटर आणि हा जो पूर्ण रेक्टँगल आहे त्याचा एरिया देऊन ठेवला आहे 192 सेंटीमीटर स्क्वेअर. पूर्ण रेक्टँगलचा आहे. नेहमी लक्षात ठेवा, जो डायगोनल असतो तो ह्या रेक्टँगलचे 2 इक्वल ट्रायंगलमध्ये विभागणी करतो. कितीमध्ये विभागणी करतो? इक्वल ट्रायंगल म्हणजेच या ठिकाणी ह्या ट्रायंगलचा एरिया आणि ह्या ट्रायंगलचा एरिया सारखा असतो. म्हणजेच एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 1/2 एरिया ऑफ ABC प्लस 1/2 एरिया ऑफ ADC. याचा वापर करतात. आता या ठिकाणी आपल्याला डायगोनलची लेंथ देऊन ठेवली आहे आणि सॉरी कुठेतरी कन्फ्यूज होतंय.
फाइंड द डायगोनल ऑफ अ रेक्टँगल हुज लेंथ, हां लेंथ दिली आहे, डायगोनल विचारला. ॲक्च्युली ही 16 याची नाही आहे, मग लेंथ आपण कोणाला म्हणतो, या साईडला, आणि एरिया देऊन ठेवला आहे, पण आपल्याला ही हाईट माहीत नाही आहे, ब्रीड्थ माहीत नाही आहे, ब्रीड्थ माहीत नाही आहे, त्याच्यावरून आपण डायगोनल काढू शकतो. ही माहीत झालं तर हे काढता येईल, बरोबर आहे. मग आपल्याकडे फॉर्म्युला काय, एरिया ऑफ रेक्टँगल, एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रीड्थ, लेंथ इंटू ब्रीड्थ, लांबी गुणिले रुंदी, बरोबर आहे. मग या ठिकाणी एरिया ऑफ रेक्टँगल जो दिलाय आपल्याला तो किती दिलाय, 192. देअरफॉर 192 इज इक्वल टू लेंथ जी आहे ती किती मानणार आपण, BC, आणि ब्रीड किती मानणार, AB. देअरफॉर 192 इज इक्वल टू BC 16 इंटू AB. 16 याला डिवाइड करून टाका, किती होईल, 192/16 इज इक्वल टू AB. 16 डिवाइड करा, 16 1 जा 16, 3 रिमेनिंग, 16 2 जा 32 म्हणजे 12. 12 इज इक्वल टू AB, म्हणजे AB ची जी लेंथ आहे ती आपल्याला मिळाली 12 सेंटीमीटर. इट इज सेंटीमीटर, AB मिळाला. आणि AB मिळाल्यानंतर हा राईट इच अँगल ऑफ रेक्टँगल इज ऑफ 90 डिग्री. इच अँगल ऑफ रेक्टँगल इज ऑफ 90 डिग्री, म्हणजे हा अँगल झाला 90चा, म्हणजेच ट्रायंगल ABC राईट अँगल ट्रायंगल बाय युजिंग PT. इन राईट अँगल ट्रायंगल ABC बाय युजिंग PT, बाय युजिंग PT. पायथागोरस थेरम आपण वापरतोय. AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. देअरफॉर AC स्क्वेअर इज इक्वल टू 12चा स्क्वेअर प्लस 16चा स्क्वेअर इज इक्वल टू, थोडी जागा कमी म्हणून पुढे घेतो मी, 144 प्लस 16चा 256, 256 दोघांची ॲडिशन केली, AC स्क्वेअर इज इक्वल टू 400, टेक स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड, AC इज इक्वल टू 20 सेंटीमीटर. आणि AC म्हणजेच काय, डायगोनल ऑफ रेक्टँगल. देअरफॉर डायगोनल इज 20 सेंटीमीटर. थोडी जागा कमी पडते म्हणून तुम्ही पूर्ण सेंटेन्समध्ये लिहित जा. द डायगोनल ऑफ रेक्टँगल इज 20 सेंटीमीटर. व्हिडिओ पॉज करा, व्यवस्थित लिहून घ्या. Now see the next example. Find the length of the side and the perimeter of an equilateral triangle whose height is √3 centimeter. This is star question, that is higher order thinking question, hot. म्हणजेच इथं कुठेतरी वेगळी ट्रिक वापरावी लागेल. त्यासाठी आपल्याला एक इक्विलॅटरल ट्रायंगल आपण काढून घेऊ या पद्धतीने, ABC. त्याची साईड आपल्याला देऊन हाईट आपल्याला दिली. सपोज AD इज द हाईट ऑफ दिस इक्विलॅटरल ट्रायंगल विच इज √3 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ द साईड. आपल्याला या AB साईडची लेंथ काढायची आहे किंवा BC AC, कारण इक्विलॅटरल आहे, तिन्ही साईड सारख्या असतील, कॉन्ग्रुएंट असतील. हाईट देऊन ठेवली आहे आणि साईडची लेंथ आणि पेरिमीटर विचारली. एकदम इझी क्वेश्चन. अगोदर आपण एक फॉर्म्युला बघितला होता बघा, हाईट ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज इक्वल टू √3/2 इंटू साईड. तिन्ही साईड सारख्या असतात म्हणून कोणतीही साईड घेतली तरी चालेल. हाईट किती दिली आहे, √3. देअरफॉर √3 इज इक्वल टू √3/2 इंटू साईड. झालं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 2 ने इकडे मल्टिपल करा, काय होईल, √3 × 2. आता हा √3 इकडे मल्टिपल आहे, इकडे जाताना डिवाइड होईल, इकडे उरलं फक्त साईड, आणि √3 कॅन्सल झाला, उरलं काय, 2 इज इक्वल टू साईड. याचा अर्थ काय, द लेंथ ऑफ ईच साईड ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज 2 सेंटीमीटर. देअरफॉर द लेंथ ऑफ ईच साईड इज 2 सेंटीमीटर. स्टार आहे, पण ज्याला हे सूत्र माहीत आहे त्याला आन्सर एकदम सोपं आहे.
कारण हा हॉट क्वेश्चन जो असतो शेवटचा असतो आणि शेवटच्या क्वेश्चनमध्ये खूप गोंधळ झालेला असतो, वेळ कमी असतो. अशा वेळेस आपल्याकडे अशा काही ट्रिक्स पाहिजे की ज्याच्यामुळे हे एक्झाम्पल पटकन सॉल्व्ह करता येतं. आणि बोर्डाचा रूल आहे, लॉजिकली करेक्ट असणाऱ्या मेथडने जर एखाद्या विद्यार्थ्याने उदाहरण सोडवलं असेल तर त्याला फुल क्रेडिट द्या. एखाद्या वेळेस दिलं नसेल कोणी, तुम्ही परत पेपरची झेरॉक्स मागून त्याचं चॅलेंज करू शकता, तुम्ही बघू शकता. त्यामुळे अशा पद्धतीने ट्रिकने उदाहरण सोडवायला अजिबात घाबरू नका. The length of each side is 2 centimeter. We have to find out the perimeter. Perimeter of equilateral triangle is equal to 3 into side. Equilateral triangle चा perimeter चा formula आहे perimeter equal to 3 into side. Therefore 3 into 2. Therefore this is perimeter. Therefore perimeter is equal to 6 सेंटीमीटर. तिन्ही साईडची लेंथची ॲडिशन असते, त्याला पेरिमीटर म्हणतो, म्हणून सेंटीमीटर. सेंटीमीटर स्क्वेअर नाही. पूर्ण वाक्यात ते उत्तर लिहून टाका. देअरफॉर द पेरिमीटर ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज 6 सेंटीमीटर. पेरिमीटर ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज 6 सेंटीमीटर. व्हिडिओ पॉज करा, लिहून घ्या. Okay, now see the next example. In triangle ABC, segment AP is a median. First draw a triangle. This is triangle ABC. AP is median. So draw a segment from A. Here is the P. So these two segments PB and PC are congruent because P is the मिड पॉईंट. नेहमी लक्षात ठेवा, एक्झाम्पल सॉल्व करताना जसं महादेवाच्या मंदिरात जातो तेव्हा पहिले नंदीला नमस्कार, तसं पहिले फिगरला नमस्कार. जॉमेट्री ज्याला चांगलं शिकायचं असेल त्याने अगोदर फिगर काढा, मग पुढे एक्झाम्पल सॉल्व करायचा विचार करा. ज्याला फिगर समजली, एक्झाम्पल व्हेरी इझी. नाव सी AP is the median. BC side is 18 centimeter and we have to find out the AP. AP is median. This is the given part. Therefore point P is midpoint of segment BC. Segment BC चा P midpoint असेल. So take the value of these. PC is equal to BC upon 2 is equal to 18 upon 2 is equal to 9. Here is median given. जिथे जिथे मेडियन शब्द आला की समजून घ्या अपोलोनियस थेरम. बाय युझिंग, यासाठी तुम्ही अगोदर या चॅप्टरचा 2.1 व्हिडिओ जरूर बघा. त्यात हे सगळे थेरम, सगळ्या ट्रिक्स आपण इन्क्लूड केले आहे. जे नवीन असतील त्यांनी जरूर बघा ते प्लेलिस्टमध्ये जाऊन. बाय युझिंग अपोलोनियस थेरम. अपोलोनियस थेरम वापरताना मी काय सांगितलंय, ज्या साईडचा मिड पॉईंट दिला असेल त्याच्या अपोजिट व्हर्टेक्स पासून लिहायला सुरुवात करा. P is the midpoint of BC, so start writing from A, that is AB square plus AC square is equal to 2AP square plus 2, take PC or BP, 2PC square. Put the values given in the example. AB square plus AC square is given, that is 260. 260 is equal to 2 into AP is not given, so 2AP square plus 2 into PC is given. What is PC? 9. That is 9 square. Therefore 260 is equal to, take common 2. 2 into bracket AP square plus square of 9, that is 81. Divide these 2 here. 260 divided by 2. Therefore 260 upon 2 is equal to AP square plus 81. Divide this. 2 1s are 2. 2 3s are 6. That is 1 6 30. AP square plus 81. हा 81 इकडे मायनस करा. 130 minus 81. That is AP square. दोघांचं सबट्रॅक्शन केलं तर 49. सबट्रॅक्शन किती होतं आहे? 49 is equal to AP square. Take square root of both side. 7 is equal to AP, that is AP is equal to 7 unit. Unit is not given, so no.
नॉट नेसेसरी टू राईट द युनिट वर्ड, राईट डाऊन. व्हिडिओ पॉज करा, व्यवस्थित लिहून घ्या. Now see the next example, 7 number. It is star given to this question, that is hot question. सगळ्यात चांगले प्रश्न, विचार करायला चालना देणारे जे असतात ते हॉट क्वेश्चन असतात, खूप छान असतात सोडवण्यासाठी. ट्रायंगल ABC इज एन इक्विलॅटरल ट्रायंगल. फिगर काढूया आपण. ABC, this is equilateral triangle. Point P is on base BC such that PC is 1/3 BC. मग इथे आपण घेऊया हा P आहे. मग ह्या PCचं माप ह्या BCच्या 1/3 असणार आहे. AB इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. वी हॅव टू फाइंड आउट दी AP. ओके, सोल्युशन. ट्रायंगल ABC इज इक्विलॅटरल ट्रायंगल. दिस इज गिवन पार्ट. तो जर इक्विलॅटरल असेल तर ऑल साइड्स आर कॉन्ग्रुअंट. देअरफॉर AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू AC इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. एक छोटंसं कन्स्ट्रक्शन करूया आता. त्याचबरोबर आणखी याचं रिलेशन देऊन ठेवलं आहे PCचं 1/3 BC. ती व्हॅल्यू एकदा काढून घेऊ. PC इज इक्वल टू 1/3 BC इंटू BC. दिस इज गिवन. याची व्हॅल्यू एकदा काढून घेऊ. देअरफॉर PC इज इक्वल टू 1/3 इंटू 6. देअरफॉर PC इज इक्वल टू 2 सेंटीमीटर. याची गरज आपल्याला पडणार आहे. PC इज इक्वल टू 2 सेंटीमीटर. आता आपल्याला जे पाहिजे त्यासाठी आपण एक कन्स्ट्रक्शन करूया. इथून एक परपेंडिक्युलर टाकूया या ठिकाणी AT नावाचा. ड्रॉ AT परपेंडिक्युलरचं साईन वापरा. परपेंडिक्युलर टू साईड BC. आता नेहमी लक्षात ठेवा हा जो इक्विलॅटरल ट्रायंगल आहे त्याच्यात जर आपण ही अल्टिट्यूड टाकली म्हणजे वर्टेक्सपासून जर इथे परपेंडिक्युलर टाकली तर तो जो अल्टिट्यूड असतो तो या साईडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर असतो इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये. मग अल्टिट्यूड ऑफ एनी साइड ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज perpendicular bisector of that side. म्हणजे ज्या साईडवरती आपण तो परपेंडिक्युलर टाकतो त्याचा तो बायसेक्टर असतो. आणि म्हणजेच काय तर BT इज इक्वल टू TC किंवा CT. म्हणजे T हा काय होणार आहे या BCचा मिड पॉईंट होणार आहे. देअरफॉर पॉईंट T इज midpoint of BC. BC साईडचा तो मिड पॉईंट होणार आहे. म्हणजेच या CTचं माप BCचे 1/2 असेल. देअरफॉर CT इज इक्वल टू BC/2. CTचं माप या पूर्ण BCच्या 1/2 असणार आहे. मग व्हॅल्यू काढूया. BC आपल्याला दिला आहे 6. 6/2 इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. CT आपल्याला किती मिळाला आहे 3 सेंटीमीटर. आणि अगोदर PC किती काढला आहे आपण 2 सेंटीमीटर. मग पूर्ण CT 3 PC 2 म्हणजे उरला TP 1. TP इज इक्वल टू CT मायनस CP. देअरफॉर TP इज इक्वल टू 3 - 2 इज इक्वल टू 1 सेंटीमीटर. ह्या सगळ्या व्हॅल्यूंची आपल्याला खूप गरज पडणार आहे. आता इथे जो आपण परपेंडिक्युलर टाकला इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये ती ह्या ट्रायंगलची हाईट झाली. आणि आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे हाईट ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज इक्वल टू √3/2 इंटू साईड. कारण त्याच्या तिन्ही साईड कॉन्ग्रुएंट असतात. कोणतीही साईड घ्या. मग टाका व्हॅल्यू. हाईट कोणती आपल्याकडे 80. देअरफॉर 80 इज इक्वल टू √3/2 इंटू साईड BC घेतली AC घेतली कोणतीही चालेल AC. देअरफॉर 80 इज इक्वल टू √3/2 इंटू 6. 2 ने डिवाइड करा. ह्या 3ला डिवाइड करता ह्या 6ला डिवाइड करा. किती उरले 3 अगोदर लिहा फक्त लिहिताना. 3 √3 सेंटीमीटर म्हणजे 80 आपल्याला मिळाला.
3√3 सेंटीमीटर. आता AT हा परपेंडिक्युलर आहे म्हणजे ट्रायंगल ATP हा राईट अँगल ट्रायंगल आहे. इन राईट अँगल ट्रायंगल ATP बाय युजिंग PT काय वापरतोय आपण? पायथागोरस थेरम. AP स्क्वेअर इज इक्वल टू AT स्क्वेअर प्लस PT स्क्वेअर. देअरफॉर AP स्क्वेअर इज इक्वल टू AT किती आपल्याकडे 3√3 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस PT म्हणजे 1चा स्क्वेअर. PT आपल्याकडे 1 आहे. स्क्वेअर करा. देअरफॉर AP स्क्वेअर इज इक्वल टू, आता स्क्वेअर करताना लक्षात घ्या 3 हा रूटच्या बाहेर आहे मग 3चा स्क्वेअर 9 झाला आणि हा 3 जो आहे रूटमध्ये, रूट आणि स्क्वेअर दोन्ही कॅन्सल झाले म्हणजे उरला फक्त 3 प्लस 1चा स्क्वेअर 1. अगोदर यांचं मल्टिप्लिकेशन करा. AP स्क्वेअर इज इक्वल टू 27 प्लस 1. देअरफॉर AP स्क्वेअर इज इक्वल टू 28. AP स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली? 28. टेक स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. देअरफॉर AP इज इक्वल टू √28. 28 चे फॅक्टर्स पडा. 7 × 4, 4 × 7. देअरफॉर AP इज इक्वल टू 4 × 7. देअरफॉर AP इज इक्वल टू 4चा स्क्वेअर रूट 2 √7 सेंटीमीटर. 7 काही परफेक्ट स्क्वेअर नाही आहे. व्हिडिओ पॉज करा, व्यवस्थित लिहून घ्या. Okay, now see the next example. From figure, we have to prove that PM is equal to PN is equal to √3 × A. त्यापैकी व्हॅल्यू याची लेंथ आहे A, याची A, QR ची A आणि RN A, PR is also A. आता हा जो PS परपेंडिक्युलर टू MM देऊन ठेवला आहे मुद्दाम गोंधळात पाडण्यासाठी, त्याचा काही उपयोग नाही. एक काम करू आपण, त्याला काढून टाकू. तो नाही असं कन्सिडर करूया. ओके, याचा संबंधच नाही, ठेवायचंच नाही याला. हा मुद्दाम कन्फ्यूज करण्यासाठी दिला आहे. आता एकदम इझी होईल बघा. काय करायचं? इन ट्रायंगल कोणता पण घ्या इकडचा PQN याच्यात जर विचार केला तर ही जी साईड आहे QR इक्वल टू A, RN इक्वल टू A, बरोबर आहे. मग QR इक्वल टू RN इक्वल टू A ही गिवन आहे, फिगरमध्येच दिलं आहे फ्रॉम फिगर. म्हणजेच पॉइंट R इज द मिड पॉइंट. देअरफॉर पॉइंट R इज मिड पॉइंट ऑफ साइड QN. ती QN ची मिड पॉइंट झाली, बरोबर आहे. म्हणजेच PR ही काय झाली? मीडियन ऑफ ट्रायंगल PQN. देअरफॉर PR इज मीडियन ऑफ ट्रायंगल PQN. आणि जिथे मीडियन शब्द आला की समजायचं अपोलोनियस थेरम बाय युजिंग अपोलोनियस थेरम. आता ह्या ट्रायंगलची पण आपल्याला गरज नाही आहे, हा थोडा वेळ विसरून जा. फक्त PQNचा विचार करा. तर Q हा मिड पॉइंट आहे. अपोलोनियस थेरम वापरता ज्या साईडचा मिड पॉइंट दिला असेल त्याचा अपोजिट व्हर्टेक्स P आहे, तिथून सुरू करा. PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर, सॉरी PN स्क्वेअर इज इक्वल टू 2PR स्क्वेअर प्लस 2RN स्क्वेअर. बस फॉर्म्युला मिळाला, बाकीची गरज नाही आपल्याला. व्हॅल्यू पुटअप करा सगळ्यांच्या. PQA देअरफॉर A स्क्वेअर प्लस PN आपल्याला माहीत नाही आहे, PN स्क्वेअर इज इक्वल टू 2 × PR तो सुद्धा A म्हणजे 2A स्क्वेअर प्लस 2 × RN तो पण A म्हणजे 2A स्क्वेअर. ह्या दोघांची ॲडिशन होईल 4A स्क्वेअर. देअरफॉर A स्क्वेअर प्लस PN स्क्वेअर इज इक्वल टू 4A स्क्वेअर. दोघांची 2 + 2. आता हा A स्क्वेअर तिकडे मायनस करा. देअरफॉर PN स्क्वेअर इज इक्वल टू 4A स्क्वेअर मायनस A स्क्वेअर. देअरफॉर PN स्क्वेअर इज इक्वल टू 3A स्क्वेअर.
टेक स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड. हे लिहिण्याची गरज नाही. 10वीच्या विद्यार्थ्यांकडून हे अपेक्षित नाही आहे की प्रत्येक स्टेपला टेक स्क्वेअर रूट, काही गरज नाही. देअरफॉर Pn इज इक्वल टू, आता 3 तर काही परफेक्ट स्क्वेअर नाही आहे, तो स्क्वेअर रूटमध्ये टाका आणि ए स्क्वेअरचा स्क्वेअर रूट ए, संपला. Pn इज इक्वल टू √3 इंटू ए. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह, Pm इज इक्वल टू √3a. याच पद्धतीने फक्त काय कन्सिडर करा, इकडचा ट्रायंगल कन्सिडर करा PMR, ते प्रूव्ह करता येईल. देअरफॉर Pm इक्वल टू Pn इज इक्वल टू √3a. अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने आपण हे सोडवू शकतो. व्हिडिओ पॉज करा, लिहून घ्या. Okay, now see the next example. Prove that the sum of the squares of a diagonals of a parallelogram is equal to the sum of the squares of its sides. Suppose PQRS is a parallelogram. PQRS is given. मग given काय काय ते एकदा लिहायला सुरुवात करूया आपण. Given quadrilateral PQRS is parallelogram. शॉर्टकट लिहित जा. Vertical line त्याच्या डोक्यावरती M, parallelogram. Then that the sum of the squares of the diagonal, काय प्रूव्ह करायचंय, टू प्रूव्ह काय करायचंय, स्क्वेअर ऑफ द डायगोनल्स ऑफ द पॅरलोग्राम. दोन्ही डायगोनल कनेक्ट करूया, त्याचे PR आणि QS किंवा SQ दोघे कनेक्ट करूया. काय होईल त्यांचा स्क्वेअर, PR स्क्वेअर प्लस QS स्क्वेअर इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ इट्स साइड्स. हा जो पॅरलोग्राम आहे त्याच्या सगळ्या साईडचा स्क्वेअर करायचा, म्हणजे काय होईल PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर प्लस SR स्क्वेअर प्लस PS स्क्वेअर. हे प्रूव्ह करायचं आहे. आणि या ठिकाणी याचा जो इंटरसेक्शन पॉईंट असेल त्याला आपण नाव देऊया T. आता बघा एकदम सोपं झालं आहे. मग आता प्रूफ घेऊया आपण. मग आता इथे आणखी आपल्याला काही लिहिण्याची गरज आहे का, तर इथे फार झालं तुम्ही T इज द इंटरसेक्शन पॉईंट of T is intersection point of QS and PR. एवढं लिहिलं तरी चालेल. आता एवढं दिलेल्या माहितीवरून आपल्याला हे प्रूफ मिळवायचं आहे. फक्त आपल्याला देताना काय दिलंय की तो पॅरलोग्राम आहे. मग पॅरलोग्रामच्या ज्या प्रॉपर्टीज आपण 9वी मध्ये पाहिल्या होत्या, प्रॉपर्टीज ऑफ पॅरलोग्राम काय काय, अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुअंट. नंतर जे काही डायगोनल असतील तर डायगोनल आर द बायसेक्टर्स ऑफ इच अदर. प्रत्येक डायगोनल हा एकमेकाचा बायसेक्टर असतो. या दोन प्रॉपर्टीचा विचार या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. मग आपण सुरुवात करूया. प्रूफ पहिल्या याच्यामध्ये आपण अपोजिट साइड्स पॅरलल कॉन्ग्रुअंट आहेत, इक्वल लेंथच्या आहेत, ते लिहून घेऊ. क्वाड्रिलॅटरल PQRS इज पॅरलोग्राम. रिझन गिवन, म्हणजेच अपोजिट साइड त्याच्या कॉन्ग्रुअंट, म्हणजेच काय PS इक्वल टू QR अँड PQ इक्वल टू SR. इक्वेशन नंबर 1. रिझन अपोजिट साइड्स ऑफ पॅरलोग्राम. शॉर्टकट लिहा, अपोजिट साइड्स ऑफ पॅरलोग्रामच्या अपोजिट साइड्स आहेत. नंतर हे जे डायगोनल्स असतात ते एकमेकाचे बायसेक्टर, ते लिहून घ्या. डायगोनल्स ऑफ parallelogram are bisectors of each other. एकमेकाचे बायसेक्टर आहेत, बरोबर आहे. म्हणजे हा T काय झाला, मिड पॉइंट. T इज द मिड पॉइंट. मग तो मिड पॉइंट असेल तर PT ही या ट्रायंगलसाठी मीडियन होते. दॅट इज पॉइंट T इज midpoint of diagonals PR and QS. Therefore PT and RT किंवा PT चं घेऊ अगोदर. PT is median of triangle SPQ
SPQ ची काय असणार ती मेडियन, आणि मेडियन शब्द आला की अपोलोनियस थेरम. बाय युझिंग अपोलोनियस थेरम, अपोलोनियस थेरम काय सांगतोय पुन्हा, फक्त हा इकडचं ट्रायंगल कन्सिडर करा, बरोबर आहे. SPQ मध्ये या साईडचा मिड पॉईंट T आहे, म्हणजेच त्याच्या अपोजिट व्हर्टेक्स पासून लिहायला सुरुवात करा. P पासून PQ स्क्वेअर प्लस PS स्क्वेअर इज इक्वल टू 2PT स्क्वेअर, 2PT स्क्वेअर प्लस 2ST स्क्वेअर. इक्वेशन नंबर अगोदर कुठेच दिलेलं नाही, याला 1 म्हणा. तसंच T हा SQ चा मिड पॉईंट म्हणजे RT सुद्धा काय झाली मेडियन, RT सुद्धा काय झाली मेडियन, म्हणजेच SRQ या ट्रायंगलमध्ये सुद्धा आपण काय वापरू शकतो अपोलोनियस थेरम. RT इज मेडियन ऑफ, RT इज मेडियन ऑफ ट्रायंगल SRQ. पुन्हा अपोलोनियस वापरा, नाव दिलं तरी चालेल, नाही दिलं तरी चालेल, एकदा वापरलंय आपण. तर मग सुरुवात अपोजिट व्हर्टेक्स R पासून RQ स्क्वेअर, RQ स्क्वेअर प्लस RS स्क्वेअर इज इक्वल टू 2RT स्क्वेअर प्लस 2QT स्क्वेअर, किंवा ST केलं तरी चालेल. ST करा, आपण अगोदर ST घेतलंय मला वाटतं कुठेतरी. हां 2ST स्क्वेअर इक्वेशन नंबर 2 या पद्धतीने आपण घेतलंय. आता दोन्ही साईडची फक्त ॲडिशन करा. ॲड इक्वेशन 1 and 2, ॲड इक्वेशन 1 and 2, दोन्ही इक्वेशन ॲड करा. काय होईल PQ स्क्वेअर प्लस PS स्क्वेअर प्लस RQ स्क्वेअर प्लस RS स्क्वेअर इज इक्वल टू 2PT स्क्वेअर प्लस 2ST स्क्वेअर प्लस 2RT स्क्वेअर प्लस 2ST स्क्वेअर, 2ST स्क्वेअर. अशा पद्धतीने आपण ते घेतोय. 2PT इथे घेतला होता आपण, त्याचा स्क्वेअर आला, नंतर RTचा त्या ठिकाणी येतोय आणि 2ST स्क्वेअर. सिम्प्लिफाय करूया. आता हे जे आहे हे सगळं म्हणजे काय, या चारही साईडची ॲडिशन आहे स्क्वेअरची. मग ते तसंच ठेवा, फक्त आपल्या सोयीनुसार जसं पाहिजे तसं लिहून घ्या फक्त क्रमाने. मग काय घ्या, देअरफॉर PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर प्लस SR स्क्वेअर प्लस PS स्क्वेअर, PS स्क्वेअर. जे जवळजवळ आणूया आता. 2PT स्क्वेअर प्लस 2RT स्क्वेअर, 2PT स्क्वेअर प्लस 2RT स्क्वेअर प्लस 4ST स्क्वेअर, 4ST स्क्वेअर. आता इथपर्यंत लिहा, पुढचं सांगतो. व्हिडिओ पॉज करा, पुढचे स्टेप सांगतो. ओके, नाउ सी द नेक्स्ट स्टेप. बघा इथे आता इथे T हा मिड पॉईंट आहे, म्हणजे PT आणि RTची व्हॅल्यू सारखी आहे. जे शेवटी एक्झाम्पल आलं आहे त्याच्यामध्ये फक्त जिथे RT होता इथे जो RT स्क्वेअर आला आहे त्याच्याऐवजी काय लिहा फक्त PT स्क्वेअर. हे लेफ्ट साईड तसंच राहील, काही चेंज नाही. तिथला 2PT स्क्वेअर प्लस RT स्क्वेअर ऐवजी काय लिहिला 2PT स्क्वेअर, कारण अगोदर हे आहे, आणि प्लस 4ST तसाच इज इक्वल टू 4PT स्क्वेअर प्लस 4ST स्क्वेअर. आता याला फक्त रिअरेंज करूया, हे तसंच ठेवा, परत लिहायची गरज नाही. इज इक्वल टू याला लिहिताना आपण असं लिहूया 2PT ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस याला पण लिहूया 2ST ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता बघा 4चा स्क्वेअर 2 स्क्वेअर केलं तर काय होईल 2चा स्क्वेअर 4 आणि PT स्क्वेअर. याला पण तसं रिअरेंज केलं फक्त. आणि 2PT म्हणजेच काय PR आणि 2ST म्हणजेच काय QS. म्हणजेच काय लिहिणार PT PRचा स्क्वेअर प्लस ST QSचा स्क्वेअर. संपलं. देअरफॉर PQ स्क्वेअर प्लस QRचा स्क्वेअर प्लस SRचा स्क्वेअर प्लस PS स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर प्लस QS स्क्वेअर. आणि तेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, एक्झाम्पल कुठून चेंज होतं आहे त्या ठिकाणी भर द्या, तिथे स्टार करा, अंडरलाईन करा. आणि एखादं उदाहरण लक्षात नाही आलं तर परत परत व्हिडिओ रिवाइंड करा, पुन्हा मागे जा. एकदा बघून नाही समजत, दोनदा बघा, तीनदा बघा, कारण थोड्याशा मोठ्या एक्झाम्पलमध्ये असं करावंच लागतं आणि मग तुमच्या ते लक्षात येऊ शकतं. Okay, now see the next example. Pranali and Prasad started walking to the east and to the north
रिस्पेक्टिवली फ्रॉम द सेम पॉईंट ॲट द सेम स्पीड. समजा हा एक पॉईंट स्टार्टिंग पॉईंट इथे आहे, तर प्रणाली ईस्टकडे गेली म्हणजे इकडे गेली आणि प्रसाद जो आहे तो नॉर्थला गेला. ही नॉर्थ साईड आहे. या ठिकाणी समजा हे क्यू पॉईंट आहे, इकडे ती आर पर्यंत गेली आणि हा पी पर्यंत गेला प्रसाद. बरोबर आहे. दोघांचं डिस्टन्स सारखं सांगितलं आहे म्हणजे पी क्यू इज इक्वल टू क्यू आर. आणि हे जर कनेक्ट केले तर त्याने काय म्हटलं बघा, प्रणाली अँड प्रसाद स्टार्टिंग वॉकिंग टू द ईस्ट. इकडे प्रणाली जाते, इकडे प्रसाद जातोय टू द नॉर्थ रिस्पेक्टिवली फ्रॉम द सेम पॉईंट. क्यू पासून सुरू केलं ॲट द सेम स्पीड. दोघांचाही स्पीड सारखा आहे. आफ्टर 2 hours डिस्टन्स बिटवीन देम वॉज 15√2. डिस्टन्स म्हणजे हे डिस्टन्स, आता हे आलं 15√2 किलोमीटर. फाइंड देअर स्पीड पर आवर. पर आवर त्याचा स्पीड काय असेल तो काढावा लागेल. मग आता आपण बघूया. स्टार्टिंग पॉईंट इज क्यू. स्टार्टिंग पॉईंट इज क्यू. क्यू स्टार्टिंग आहे आणि पी क्यू इज इक्वल टू क्यू आर. डिस्टन्स दोघांचंही सारखं आहे, दोघांचं सारखं. इज इक्वल टू एक्स किलोमीटर किंवा वाय म्हणा, एक्स म्हणा, तुम्हाला जे वाटेल ते म्हणू शकता तुम्ही. पी क्यू इक्वल टू क्यू आर इक्वल टू एक्स किलोमीटर. आता या ठिकाणी हे दोन डायरेक्शन ज्या असतात त्या ऑलवेज परपेंडिक्युलर असतात. बोथ डायरेक्शन्स आर ऑलवेज परपेंडिक्युलर. therefore अँगल PQR इज इक्वल टू 90 डिग्री. आणि ज्या वेळेस दोन्ही साईड सारखे असतील तर तो आयसोस्केलस राईट अँगल ट्रायंगल असतो. therefore ट्रायंगल PQR इज आयसोस्केलस राईट अँगल ट्रायंगल. PQR इज आयसोस्केलस राईट अँगल ट्रायंगल. आणि नेहमी लक्षात ठेवा राईट अँगल ट्रायंगलचा जर हायपोटेनस विचारलेला, आयसोस्केलस राईट अँगल ट्रायंगलचा हायपोटेनस विचारलेला असेल तर त्यासाठी फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला लक्षात ठेवा, पुढच्या एक्झाम्पलमध्ये गरज पडेल. 3 फॉर्म्युले नवीन आपण बघतो या ठिकाणी. ऑलरेडी ते नवीन नाही म्हणतायत, याच्या अगोदर तुम्ही शिकलेत, फक्त या चॅप्टरच्या सुरुवातीला दिलेले नाही. म्हणजे मागचं आपल्याला इम्प्लिमेंट करायचं आहे, मागचं वापरायचं आहे. मग आता बघूया आपण इथे काय फॉर्म्युला कोणता आहे. हायपोटेनस ऑफ आयसोस्केलस राईट अँगल ट्रायंगल इज इक्वल टू काय असतो हायपोटेनस. तो जो आहे तो हे जे हे असेल काय साईड असतील त्यांच्या √2 टाइम्स असतो. म्हणजे काय, साईड इंटू √2. आता साईड कोणती घेणार, परपेंडिक्युलर साईड घ्यायची. परपेंडिक्युलर साईड, मग आपण तिथे शब्द टाकूया तो परपेंडिक्युलर साईड इंटू √2. परपेंडिक्युलर साईड इंटू √2 एकच साईड घ्यायची. आता बघा जे दिले ते व्हॅल्यूचा आपण विचार करूया. हायपोटेनस कोणता आहे आपला, PR. therefore PR इज इक्वल टू परपेंडिक्युलर साईड कोणती पण घ्या, PQ घ्या किंवा QR घ्या, PQ इंटू √2. PQ इंटू √2. मग आता या ठिकाणी व्हॅल्यू पुटअप करा. PR किती आहे, 15√2 इज इक्वल टू PQ इंटू √2. इकडे √2 ने मल्टिपल केलं, इकडे √2 ने मल्टिपल केले, दोन्ही कॅन्सल करा. उरलं काय, 15 इज इक्वल टू PQ. मग PQ जर 15 आला तर हे आयसोस्केलस आहे, सारखं डिस्टन्स आहे. म्हणजेच therefore QR इज इक्वल टू PQ इज इक्वल टू 15 किलोमीटर. टोटल 15 किलोमीटर. बरोबर आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला स्पीड काढायचं असेल तर स्पीडचा फॉर्म्युला आहे, स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. therefore स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स कोणतं आहे, प्रणाली इकडे गेली QR इतकं, प्रणव इकडे गेला, प्रसाद गेला PQ इतकं. म्हणजे काय, QR प्लस PQ. आणि टोटल टाइम याला जाण्यासाठी लागला 2 hours, तिला जाण्यासाठी लागला 2 hours आणि याच्यासाठी 2 hours. म्हणजेच 2 + 2 इकडे घेऊया आपण आता. therefore स्पीड इज इक्वल टू 15 + 15 डिवायडेड बाय 4
2 + 2 4 आणि 15 + 50 30. देअरफॉर स्पीड इज इक्वल टू 30/4 आणि 4ने जर डिवाइड केलं तर स्पीड इज इक्वल टू 7ने डिवाइड करा, 4ने डिवाइड करा, 4 7 28, 2 उरले, डेसिमल पॉईंट 20, 4 पंचे 20 किलोमीटर पर आवर. एका तासामध्ये ते 7.5 किलोमीटर गेले आहेत. मग देअर स्पीड इज 7.5 किलोमीटर पर आवर. दिस इज अ फायनल आन्सर. व्यवस्थित व्हिडिओ पॉज करा, व्यवस्थित लिहा. आता व्हिडिओ खूप मोठा होतोय, याचा एक सेकंड पार्ट पुन्हा तुम्हाला मिळेल. हा फर्स्ट पार्ट आहे, याच्यानंतरचा सेकंड पार्ट जरूर पहा. त्याचबरोबर नोटिफिकेशन मिळण्यासाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन नवीन टेक्निकने एक्झाम्पल इझी मॅनरने कसे सोडवायचे हे तुम्हाला माहीत होईल, नवीन फॉर्म्युले तुम्हाला माहीत होतील. धन्यवाद.